लाल किल्ला जो आहे त्याच्याजवळ जो मेट्रो स्टेशन आहे तिथे आता एक मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळते। अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळावरती दाखल झालेल्या आहेत आणि या सगळ्या स्फोटानंतर काही कारमध्ये आग सुद्धा लागल्याची माहिती आहे। हा मोठा जो स्फोट आहे एका कारमध्ये झाल्याची तुर्तास माहिती मिळते आहे। जे डीसीपी आहेत, दिल्ली डीसीपीचे जे काही लोक आहेत ती तिथे पोहोचलेले आहेत। वरिष्ठ पातळीवरचे जे अधिकारी आहेत दिल्लीतील ते तिकडे पोहोचलेले आहेत। एटीएसची टीम तिकडे पोहोचलेली आहे आणि या सगळ्याचा आढावा गृह मंत्रालय अमित शहा यांच्याकडे आहे। त्यांनी हा सगळ्याचा आढावा घ्यायला तातडीने सुरुवात केलेली आहे। दिल्ली पोलिसांची टीम घटनास्थळावरती दाखल झाली आहे। अग्निशामक दलाची टीम सुद्धा घटनास्थळावरती दाखल झाली आहे। पोलिसांची टीम तिथे घटनास्थळावर दाखल झालेली आहे। आजूबाजूचा जो एरिया जो परिसर आहे तो खाली केलेला आहे, कारण हा स्फोट झाल्यानंतर संपूर्ण परिसर पोलिसांनी कॉर्डिनेट केलाय। या परिसरामध्ये कोणालाही आता एंट्री येण्याची बंदी करण्यात आली आहे। पण हा स्फोट नेमका कसा झाला? 6:45 हा स्फोट झाल्याची माहिती मिळते। दिल्लीत सध्या खळबळ माजली आहे आणि हा स्फोट एवढा मोठा कसा होऊ शकतो? आपल्या यंत्रणा काय करत होता? हा सुद्धा मोठा प्रश्न उपस्थित केला जातो।